दानोळीत खळबळ, तरुण व्यावसायिकाचे 25 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करून हत्या, पोलीस यंत्रणेच्या दिरंगाईचा ग्रामस्थांमधून संताप। येथील तरुण व्यावसायिक भरतेश राजगोंडा टोपगोंडा वय वर्ष 40 यांचे सोमवारी रात्री अज्ञातांनी अपहरण करून निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। 25 लाख रुपयांच्या खंडणीसाठी हे कृत्य करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात समोर आले असून या प्रकरणी पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतलंय। सोमवारी रात्री 9च्या सुमारास भरतेश टोपगोंडा यांचे अपहरण करण्यात आले। अपहरणकर्त्यांनी भरतेश यांच्याच मोबाईलवरून त्यांच्या चुलत भावाला फोन करून 25 लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले, मात्र त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला। घाबरलेल्या ग्रामस्थांनी तातडीनं जयसिंगपूर पोलीस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली आणि फोन रेकॉर्डिंगही ऐकवले, मात्र पोलिसांनी मिसिंगची नोंद करून उद्या बघू असं म्हणत तपासात दिरंगाई केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। पोलिसांकडून प्रतिसाद न मिळाल्यानं ग्रामस्थांनी स्वतः पोलीस पाटील प्रशांत नेचकर यांच्यासह शोध मोहीम राबवली। शोध घेत असता शेरीमाळा रस्त्यावरील उसाच्या फडात भरतेश यांची गाडी आणि चप्पल सापडली। त्या ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीचा मफलर आणि बूटही आढळून आले, ज्यामुळे तिथं मोठी झटापट झाल्याचं स्पष्ट झाले। आज दुपारी 12च्या सुमारास जिथं गाडी सापडली होती त्या ठिकाणापासून अवघ्या 100 फुटाच्या अंतरावर भरतेश यांचा मृतदेह आढळून आला। त्यांच्या ओठावर आणि तोंडावर मारहाणीच्या गंभीर खुणा होत्या। या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होतोय। घटनेची माहिती मिळताच DYSP ठाकूर आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। पोलिसांनी या प्रकरणी 2 संशयितांना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे। मात्र सुरुवातीला पोलिसांनी दाखवलेल्या उदासीनतेमुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे। आमच्या प्रतिनिधींचं पाहत रहा CK24 न्यूज।